श्री गुरुदेव दत्त. जय श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 9. गुरुपूरमध्ये श्रीपादांनी एका धोब्याला अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्य नियमाने गंगेवरती स्नान सध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नियमितपणे निर्भिक्ष बुद्धीने मला वंदन करतो, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसारातली चिंता दूर होईल. याप्रमाणे तो नित्य सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा मार्जन करू लागला. तसेच पडेल ते काम अगदी भक्तिभावाने करू लागला. एक दिवशी वसंत ऋतूतील वैशाख महिना होता. नदीतून एका नावेमध्ये बसून यवन राजा आपल्या स्त्रियांसह नौकाविहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केलेली होती व त्यांचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबलेले होते. राजाचे हे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला खूप नवल वाटले. आपल्या नशिबी असलेले दारिद्र्य दुःख हे बघून तो अतिशय दुःखी झाला. राजाचे पूर्व पुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले. आपल्यावर जर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर्य मिळावे अशी त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरूंनी त्याला जवळ बोलवून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले. राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छाच निर्माण झाली आहे व आपली सेवा करीत असताना माझं मन विचलित झाले. त्यासाठी मला क्षमा करा असे धोबे म्हणू लागला. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट हाल अपेष्टा सहन करीत आहेस. तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राजपद भोगावेसे वाटते. सर्व इंद्रियांना शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही. उपासनेमध्ये वितुष्ट येते. वितुष्ट निर्माण होऊन आपण उपासनेपासून दूर जातो. तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपासागरा, मी राजभोग घेत असताना तुमच्या चरणांना अंतरेन. तेव्हा आपले दर्शन मला पुन्हा केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वैदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुझा जेव्हा अंतकाल येईल ना, तेव्हा मी तुला नृसिंह सरस्वती अवतारात दर्शन देईल. श्री गुरु गुरुपुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता. श्री स्वामी समर्थ. अध्याय 9 येथे संपूर्ण होत आहे. या अध्यायातून आपल्याला एकच समजते की जर आपण गुरूंची मनोभावे सेवा केली किंवा त्यांची भक्ती केली तर गुरु आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करून आपल्याला मुक्ती देतात. उच्चतम पद जे भक्तिभावाने मिळतं ना, ते कशानेच मिळत नाही. आणि ज्या काही इच्छा असतात त्या क्षणिक असतात, काही काळासाठी असतात, क्षणभंगूर असतात. आणि ह्या इच्छा पण पूर्ण करण्याची जी काही क्षमता आहे ती फक्त आणि फक्त गुरूंच्या आशीर्वादातच आहे. त्यामुळे गुरुचरित्र वाचा, स्वामी समर्थांचा माळजप करा. जितकं तुम्ही देवाच्या जवळ जाल, देवाला आपलं म्हणाल, तेवढे तुमचे सुखाचे दिवस येतील. म्हणून जप करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी